खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं निधन झालं होतं आणि काही वर्षापूर्वी आलेल्या महामारीत तिच्या दोन्ही मुलांचाही मृत्यू झाला होता. आता या घरात जनाबाई म्हणजेच मीनल आणि राधिका यांच्या सासू आपल्या दोन्ही सुना घेऊन राहत होत्या. या घरात आता एकही पुरुष उरला नव्हता. फक्त या तिघी स्त्रिया एकमेकींचा आधार बनून जगत होत्या. आई, बाबांना जाऊन अनेक वर्ष झाली आणि दादांनाही त्या महामारीत जाऊन जवळजवळ 5 वर्ष झाली आहेत. आता घर चालवणं खूप कठीण होत चाललं आहे. बाबांनी बरीच जमीन जुमला ठेवला होता. त्यातलं थोडं विकलं तर आपल्याला घर चालवायला सोपं जाईल. साठवलेले पैसेही आता संपले आहेत. अगं राधिका, तू काय बोलतेस? थोडीशी अडचण आली म्हणून लगेच जमीन विकायची का? ती बाबांची आणि त्यांच्या मुलांची आयुष्यभराची मेहनत आहे. एवढ्याशा अडचणीसाठी ती विकणं योग्य नाही. गरज पडली तर आपण इतरांच्या घरी जाऊन काम करू, पण जमीन विकणार नाही. राधिका, मला वाटलं नव्हतं की तू असं बोलशील. अगं हो, मीनल अगदी बरोबर बोलते आहे. ती जमीन तुमच्या सासऱ्यांची शेवटची आठवण आहे. ती विकणं योग्य नाही आणि देवाने आपल्याला हातपाय दिले आहेत. आपण काहीतरी काम करून आपलं घर चालवू. हो आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. उद्यापासून मी आणि राधिका कामाच्या शोधात जाऊ. जिथे काम मिळेल तिथे करू आणि घर चालवू, पण बाबांची जमीन विकणार नाही. तुम्ही घरी राहून घराची काळजी घ्या. मी आणि राधिका मिळून पैसे कमावू. अशा प्रकारे मीनल आणि राधिका दोघेही आपापल्या पद्धतीने आपले विचार मांडत होत्या. मीनल जे काही करत असे त्यामागे नेहमी काहीतरी हेतू लपलेला असे, तर राधिकाच्या मनात जे असे ते ती सरळ बोलून टाकत असे. मीनल, तुझ्यासारखी सून मिळाली याचा मला खूप आनंद आहे. राधिका, तुला मीनलकडून काहीतरी शिकायला हवं. ती इतरांच्या घरी जाऊन काम करायलाही तयार आहे आणि तू मात्र जमीन विकायची भाषा करतेस. नाही आई, मी तसं काही म्हणत नव्हते. मी फक्त एवढंच म्हणाले की सध्या घर चालवणं थोडं कठीण होतंय. आता पुढे मी अशा गोष्टी बोलणार नाही. ताईने जसं सांगितलं आहे तसं आम्ही दोघीही इतरांच्या घरी जाऊन काम करू आणि घर सांभाळू. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ठीक आहे राधिका, आता तुम्ही दोघी स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवा. खूप गप्पा झाल्या. घरात जेवढं राशन आहे त्यातून काहीतरी बनवा. उद्या तर तुम्ही दोघी कामाच्या शोधात जाणारच आहात. आज कसं बसं पोट भरून घेऊया. जनाबाईंनी असं म्हणताच मीनल आणि राधिका स्वयंपाकघरात जेवण बनवायला गेल्या. काही वेळाने, ताई, जेवण तयार आहे. तुम्ही जाऊन आईंना बोलावून आणा. तोपर्यंत मी जेवण वाढते. ठीक आहे राधिका, मी आईंना बोलावून आणते. तोपर्यंत तू नीटपणे जेवण वाढ. मीनल जनाबाईंना बोलवायला जाते. आई, जेवण तयार झालं आहे. चला आपण तिघी मिळून जेवूया. हो, जेवण तयार झालं का? चला मग जेवण करून घेऊया. मलाही खूप भूक लागली आहे. गरमागरमच आपण तिघी मिळून जेवूया. असं म्हणत जनाबाई स्वयंपाकघरात गेल्या. अशा प्रकारे तिघी सासू सुना एकत्र बसून प्रेमाने आणि समाधानाने जेवण करू लागल्या. थोड्या वेळाने मीनल म्हणाली, आई, राधिकाने सांगितलेली गोष्ट अगदी खरी आहे. घरात आता थोडंसंही रेशन उरलेलं नाही. कसं बसं आजचं जेवण बनवलं आहे. उद्या मी आणि राधिका कामाच्या शोधात जाऊ. तसंही अनेक घरात काम मिळतंच. ठीक आहे मीनल मुली, तुमचा हा धीर पाहून मला खूप आनंद होतो. देव करो आणि उद्या तुम्हा दोघींना एखाद्या चांगल्या घरात काम मिळो, म्हणजे घर सहजपणे चालेल.
नाहीतर परिस्थिती अशी येईल की उपाशी राहावं लागेल. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. जे काही होईल ते चांगलंच होईल. आता जास्त बोलत बसण्यापेक्षा आपण झोपूया. उद्या लवकर उठून घरचं सगळं काम आटपू आणि मग मी आणि ताई बाहेर जाऊ. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मीनल आणि राधिका कामाच्या शोधात बाहेर जाण्यासाठी तयार झाल्या. आई, मी आणि राधिका काम शोधायला बाहेर जात आहोत. तुम्ही तुमची आणि घराची काळजी घ्या. आम्ही घरचं सगळं काम करून ठेवलं आहे. तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त आराम करा. ठीक आहे मीनल बाळा, आता माझं वयही झालं आहे. थोडंसं काम केलं तरी थकवा जाणवतो. त्यामुळे माझ्यासाठी आराम करणंच योग्य आहे. तुम्ही दोघी जा. माझी एवढीच इच्छा आहे की तुम्हाला कुणाच्या तरी घरी काम मिळो. जनाबाईंनी असं म्हणताच राधिका आणि मीनल कामाच्या शोधात बाहेर पडल्या. त्या एका घरी गेल्या. बहीण, माझं नाव मीनल आहे. खरं तर आम्ही दोघी कामाच्या शोधात आलो आहोत. तुमच्या घरी आमच्यासाठी काही काम असेल तर कृपया आम्हाला सांगा. आम्हाला घरातील सगळी कामं चांगली येतात. अगं, तुम्ही दोघी त्या आहेत का ज्यांच्या घरात पुरुष मुळीच नाहीत? सासू सुना सगळ्याच विधवा आहेत. बहुतेक एखाद्या वाईट कर्माचं फळ भोगत असाल. तुमच्यासारख्यांना आपल्या घरात कामाला कोण ठेवेल? गावातील इतर बायकांकडून असे टोमणे ऐकून मीनल आणि राधिकाला खूप राग आला आणि मनोमन खूप वाईटही वाटलं. अगं, तुम्हाला आम्हाला काम द्यायचं नसेल तर सरळ सांगू शकता. असं उलटसुलट बोलण्याची काही गरज नव्हती. आम्ही तुमच्याकडे काम मागितलं होतं, भीक नाही. काम नसेल तर हरकत नाही, पण मनात येईल ते बोलणं योग्य नाही. अगं, हे काय बोलणं झालं? या दोघी जरी विधवा असल्या तरी बोलायला मात्र खूप पुढे आहेत. बघा, आमच्या घरासमोर उभं राहून आम्हालाच उलटसुलट बोलत आहेत. अगं ऐका, तुमच्या वाईट कर्माची फळं भोगणाऱ्या बायांनो, इथून पुढे जा आणि कुठेतरी दुसरीकडे काम शोधा. इथली शांतता भंग करू नका. चला, निघा इथून. हो हो, आम्ही जातोच आहोत. तुमचा अहंकारही तुमच्या जवळच ठेवा. आम्हाला काम नक्की मिळेल आणि तसंही आता आम्हाला तुमच्या घरी काम करायचंही नाही. राधिका, चल इथून. या अडाणी लोकांशी बोलून आपण आपला वेळ वाया घालवत आहोत. असं म्हणत मीनल राधिकाचा हात धरून तिथून पुढे निघून जाते. अगं बाई, काय बोलतात या दोघी? आमच्याच घरासमोर येऊन आम्हालाच उलटसुलट सुनावून गेल्या. थोडं पुढे गेल्यावर त्यांनी एका वयस्कर माणसाला विचारलं. काका, आम्ही दोघी कामाच्या शोधात आलो आहोत. तुमच्या घरी आमच्यासाठी काही काम असेल तर सांगा. आम्हाला घरचं सगळं काम खूप चांगलं येतं आणि आमची राधिका खूप छान स्वयंपाकही करते. अगं मुलींनो, तुम्ही दोघी रामदास यांच्या सुनाना, ज्यांचं खूप वर्षापूर्वी निधन झालं होतं. हो काका, आम्ही त्यांच्या सुना आहोत. पण तुम्ही आम्हाला कसं ओळखलत आणि तुम्ही आमच्या सासऱ्यांना कसं ओळखता? अगं मुलींनो, तुमचे सासरे आणि मी खूप जिवलग मित्र होतो. पण बहुतेक देवाचीच इच्छा होती की त्यांनी त्यांना लवकरच आपल्याकडे बोलावून घेतलं. रामदास गेल्यानंतर मीही खूप एकटा पडलो. त्याच्यासारखा खरा मित्र पुन्हा कधी मिळालाच नाही. तसंच मला ऐकायला मिळालं होतं की महामारीच्या काळात नितीन आणि राघव यांचाही मृत्यू झाला. ते ऐकून मला खूप वाईट वाटलं होतं. पण आपण काय करू शकतो? सगळं काही देवाचीच लीला आहे. हो काका, आता आपण काय करू शकतो? आपण सगळेच या जगात काही दिवसांचे पाहुणे आहोत. काका, तुम्हाला आमच्याबद्दल सगळं माहितीच आहे. त्यामुळेच आता घर चालवणं खूप कठीण झालं आहे. म्हणूनच मी आणि राधिका कामाच्या शोधात आलो आहोत. काही बायका तर आम्हाला विधवा असल्यामुळे टोमणेही मारतात. पण असो. काका, तुमच्या घरी आमच्यासाठी काही काम मिळेल का?
अगं मुलींनो, हे सांगण्यासारखं काही आहे का? तुमचे सासरे माझे सर्वात जिवलग मित्र होते. तुम्हा दोघींना काम देणं तर माझं कर्तव्यच आहे. तसंच माझ्या घरीही खूप कामं पडलेली असतात. तुमच्या काकूंचंही वय झालं आहे, त्यामुळे त्या जास्त काम करू शकत नाहीत. तुम्ही दोघी रोज माझ्या घरी येऊन सगळं काम सांभाळा. रघुवीर काकांच्या या बोलण्यावर मीनल आणि राधिका खूप आनंदी झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा उमटली. तेवढ्यात मीनल भावूक होऊन म्हणाली, काका, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही खरोखर खूप चांगले माणूस आहात. जर तुम्हाला काही हरकत नसेल तर मी आणि राधिका आतापासूनच तुमच्या घरी कामाला लागतो आणि काकूंनाही भेटून येऊ. अगं, का नाही मुली? चला, मी तुम्हा दोघींना तुमच्या काकूंना भेटवतो. त्या तुम्हाला पाहून खूप आनंदी होतील. असं म्हणून रघुवीर काका मीनल आणि राधिकाला आपल्या घरी घेऊन गेले. अहो, तुम्ही कोणाला घेऊन आलात? मी तर या दोघींना ओळखलंच नाही. अगं भाग्यवान, तुला माझा जिवलग मित्र रामदास आठवतो ना? या दोघी त्याच्या सुना आहेत. महामारीत त्याचे दोन्ही मुलगेही गेले. आता त्यांच्या घरी फक्त त्यांची सासू आणि या दोघीच राहतात. घर चालवणं कठीण झालं आहे, म्हणून या दोघी कामाच्या शोधात आल्या आहेत. तसंच आपल्या घरीही खूप काम असतं आणि तुझ्या तब्येतीमुळे तुला सगळं काम जमत नाही. त्यामुळे आता आपल्या घरचं सगळं काम या दोघी सांभाळतील. अरे वा, तुम्ही तर खूप चांगलं केलं. यामुळे आपलाही फायदा होईल आणि यांचं घरही नीट चालेल. फक्त त्यांच्या कामाच्या बदल्यात त्यांना योग्य मोबदला द्या. काकू, खूप गप्पा झाल्या आता. तुम्ही आणि काका थोडा आराम करा. आम्ही दोघी स्वयंपाकघरात जाऊन सगळं काम आटपतो आणि जेवणही बनवतो. असं म्हणून मीनल राधिकासोबत काम सांभाळण्यासाठी स्वयंपाकघराकडे निघाली. इकडे जनाबाई खूप चिंतेत बसली होती. राधिका आणि मीनल कामाच्या शोधात घराबाहेर तर पडल्या होत्या, पण त्यांना कुठे काम मिळालं की नाही हे त्यांना अजून ठाऊक नव्हतं. अहो आई, तुम्ही कशा आहात? आणि मीनल ताई कुठे आहे? खूप दिवस झाले तिला भेटलो नव्हतो, म्हणून आज वाटलं की ताईच्या घरी येऊन तिची भेट घ्यावी आणि तुमचाही हाल हवाल विचारावा. अरे राजू मुला, मी तर अगदी ठणठणीत आहे आणि तुझी ताई मीनल राधिकासोबत कामाच्या शोधात बाहेर गेली आहे. तुमचे दोन्ही मेहुणे गेल्यापासून जे थोडेफार साठवलेले पैसे होते तेही आता संपत आले आहेत. त्यामुळे घर चालवणं खूप कठीण झालं आहे. त्यामुळे घर चालवण्यासाठी त्या दोघी बाहेर काम शोधायला गेल्या आहेत. हो आई, ते खरंच आहे. मेहुणे जाऊन बरीच वर्ष झाली, पण आई बाबांनी तर खूप जमीन जुमला ठेवला आहे. त्यातलं थोडं विकलं तर काय हरकत आहे. उगाच ताईंना इतरांच्या घरी जाऊन काम करण्याची काय गरज आहे. अरे राजू, एवढ्याशा अडचणीसाठी त्यांच्या मेहनतीने कमावलेल्या मालमत्तेला विकणं योग्य नाही. राधिकानेही अगदी तुझ्यासारखंच म्हटलं होतं, पण तुझ्या ताई मीनलने नकार दिला आणि म्हणाली की त्या दोघी मिळून मेहनत करून घर चालवतील. असं आहे तर? म्हणजे ताईने नकार दिला आहे तर नक्कीच तिने काहीतरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल. हो राजू, आता ते सगळं सोड. तू काही दिवस इथेच थांबणार आहेस ना? आणि बघ, आता संध्याकाळही झाली आहे. तुझी ताई आता घरी येईल. तू आधी हातपाय धुवून थोडा आराम कर. थोड्याच वेळात संध्याकाळ होते. राधिका आणि मीनलही घरी परत येतात. राजू, तू खूप दिवसांनी आलायस. आता तुला काही दिवस तरी थांबावंच लागेल. आणि सांग, घरी सगळं ठीक आहेत ना? हो ताई, सगळे ठीक आहेत. पण ताई, एक विचारू का? अरे हो राजू, विचार ना. माझ्याकडे काही विचारायला तुला कधी परवानगी घ्यावी लागते का? ताई, आज मी इथे आलो तेव्हा आईशी थोडं बोलणं झालं. तेव्हा कळलं की तू आणि राधिका इतरांच्या घरी काम शोधायला गेलात. तेव्हा मी म्हणालो की बाबांची थोडी जमीन विकली तर चालेल,
पण आई म्हणाली की तू नकार दिलास, तू असं का केलंस? अरे वेड्या, तुला सगळं माहिती नाही या घराचा वारस नाही म्हणून काय झालं? मी आहे ना, आणि माझ्यासोबत तूही आहेस. म्हणूनच मी योग्य वेळेची वाट पाहते आहे. संधी मिळताच मी बाबांची सगळी जमीन जुमला माझ्या आणि तुझ्या नावावर करून घेईन. आता मी फक्त आईची चांगली संस्कारी सून बनून राहते आहे. पण ज्या दिवशी माझा हेतू पूर्ण होईल त्या दिवशी या घरावर माझंच राज्य असेल. अरे वा ताई, तू तर खूप हुशार निघालीस. आता मीही तुझ्या या योजनेत तुझ्यासोबत आहे. काळजी करू नकोस. तसंही फायदा तर माझाच आहे. एवढी मोठी संपत्ती मेहनत न करता मिळाली तर अजून काय हवं? पण हळू बोल, राधिका किंवा आईने ऐकलं तर अडचण होईल. ठीक आहे राजू, तू बस, मी स्वयंपाकघरात जाते. राधिका तिथे एकटीच जेवण बनवत आहे, तिला थोडी मदत करते. असं म्हणून मीनल हसत स्वयंपाकघराकडे गेली. अगं राधिका, जेवण तयार झाले का? आणि आई कुठे गेल्या? दिसत नाहीत. ताई, आई त्यांच्या खोलीत आराम करत आहेत. जेवण जवळजवळ तयार झालं आहे. थोड्याच वेळात आपण सगळे मिळून जेवू. राजू खूप दिवसांनी आला आहे, त्याला छान जेवण द्यायलाच हवं. हो राधिका, माझा भाऊ खूप दिवसांनी आपल्या ताईकडे आला आहे, त्याचा योग्य पाहुणचार झालाच पाहिजे. तू आधी सगळ्यांसाठी जेवण वाढ, मी जाऊन आई आणि राजूला बोलावते. असं म्हणून मीनल आई आणि राजूला जेवायला बोलवायला गेली. सगळ्यांनी एकत्र बसून शांतपणे जेवण केलं. मीनल मुली, मी तुम्हा दोघींना विचारलंच नाही, तुम्हाला कुठे काम मिळालं आणि ते इथून किती दूर आहे? आई, ते सांगायचंच राहून गेलं. आम्ही कामाच्या शोधात निघालो आणि जवळच्या गावात पोहोचलो. तिथे आम्हाला बाबांचे जिवलग मित्र रघुवीर काका भेटले. सुरुवातीला आम्ही त्यांना ओळखलं नाही, पण त्यांनी स्वतःची ओळख करून दिली आणि मग त्यांनीच आम्हाला त्यांच्या घरी काम दिलं. हो आई, रघुवीर काका खूप चांगले माणूस आहेत. आणि काकूंनाही भेटून खूप बरं वाटलं. दोघेही खूप प्रेमळ आणि मनमिळावू आहेत. अगं वा मुलींनो, ही तर खूपच चांगली बातमी आहे. किमान घर चालवण्याचा मार्ग तरी सापडला. मला तुमचा खूप अभिमान आहे. आणि मीनल बाळा, तू तर माझ्यासाठी खूप खास आहेस. तुझ्यासारखी सून सगळ्यांनाच मिळत नाही. राधिका, तूही मीनलसारखी होण्याचा प्रयत्न कर. जेनाबाईचं हे बोलणं ऐकून राजू मनातच विचार करू लागला. ताईला तर मानायलाच हवं. किती छान अभिनय करते आहे संस्कारी सून बनून, आणि तेही संपत्तीसाठी. वा ताई, खूपच छान. अरे राजू, काय विचार करतोयस? नाही ताई, काही नाही. आणि आईने अगदी बरोबर म्हटलं आहे. ताई, तू खूप चांगली आहेस आणि या घराचा मनापासून विचार करते. चला आता सगळे गप्पा थांबवा आणि झोपा. उद्या तुम्हा दोघींना कामावर जायचं आहे. असंच वेळ घालवलात तर उद्या कसं उठणार? चला आता सगळे झोपूया. मग दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे चहा पिऊन एकत्र बसले होते. अरे राजू, तू आता काही दिवस इथेच राहणार आहेस ना? त्यामुळे काही दिवस तरी आईंना एकटं राहावं लागणार नाही. नाहीतर त्या एकट्याने खूप कंटाळतात. हो ताई, मी काही दिवस राहायची तयारी करूनच आलो आहे. आणि आता तर थांबावंच लागेल, कारण काही उद्दिष्ट आहेत जी मला पूर्ण करायची आहेत. राजूचं हे बोलणं ऐकून मीनलच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा उमटली. दुसरीकडे राधिका विचारते, अरे राजू, कसली उद्दिष्ट? आम्हाला तरी काही समजत नाहीये. आम्हालाही सांग ना. अगं राधिका, राजू फक्त मजेत बोलतोय. आता एवढ्या गप्पा मारायला वेळ नाही. रघुवीर काका आपली वाट पाहत असतील. आणि तसंही राजू आता काही दिवस इथेच आहे. आपण रात्री निवांतपणे बोलू. हो मीनल, दुसऱ्या दिवशी जर तुम्ही दोघे कामावर उशिरा गेलात तर बरं दिसणार नाही.
रघुवीर काकांनी आपल्यावर उपकार करून तुम्हाला काम दिलं आहे. त्यांनी आपल्यावर मोठं उपकार केलं आहे. आता तुम्ही दोघी त्यांच्या घरी निघा. हे चहाचे कप मी स्वयंपाकघरात ठेवते. ठीक आहे आई, मी आणि राधिका आता कामाला निघतो आहोत. तुम्ही आणि राजू तुमची काळजी घ्या. आम्ही काम संपताच परत येऊ. मी स्वयंपाकघरात जेवण बनवून ठेवलं आहे. तुम्ही दोघांनी वेळेवर जेवून घ्या. आता आम्ही निघतो. असं म्हणत मिनल राधिकासोबत रघुवीर काकांच्या घरी कामासाठी निघाली. थोड्या वेळाने आई, मला तुमच्याशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे. संध्याकाळी काका काकू, मी आणि राधिकाने घरचं सगळं काम पूर्ण केलं आहे आणि जेवणही बनवलं आहे. आता आम्ही घरी निघतो. खूप रात्र झाली आहे. आज कामही थोडं जास्तच होतं. हो मुलींनो, ठीक आहे, तुम्ही आता घरी जा. खूप रात्र झाली आहे. आणि हो मुलींनो, उद्या मी या काही दिवसांच्या कामाचे सगळे पैसे एकत्र देईन. आता तुम्ही दोघी शांतपणे घरी निघा. रघुवीर काकांनी असं सांगितल्यानंतर मिनल आणि राधिका घरी निघाल्या. अहो वहिनी, जरा थांबा ना. हो, बोला, काय झालं? वहिनी, तुम्ही दोघी खूप कष्टाळू आहात. इतरांच्या घरी जाऊन सेवा करता. कधी आमच्या घरीही या. आमची ही सेवा होईल. आणि हो, सेवेसाठी पैसेही नक्की देऊ. गावातील तरुण मुलांकडून अशा टोमण्यांच्या स्वरात बोललेलं ऐकून मिनल आणि राधिकाला खूप राग आला. तेव्हा मिनल रागाने म्हणाली, अरे, तुम्हाला अजिबात लाज वाटत नाही का? रस्त्यावर उभं राहून 2 विवाहित स्त्रियांना छळता. तुमच्यासारख्या लोकांशी बोलणंच व्यर्थ आहे. असं म्हणून मिनल राधिकासोबत तिथून पुढे निघून गेली. मिनल आणि राधिका काम करून घरी पोहोचल्या. घरी येताच त्यांनी पाहिलं की जनाबाई खूप रागाने 4 पायीवर बसलेल्या आहेत. आई, आज तुम्ही एवढ्या रागात का आहात? आजपर्यंत मी तुम्हाला कधी असं पाहिलं नाही. काही झालं आहे का? आई, जर काही अडचण असेल तर तुम्ही मला निर्धास्तपणे सांगा. मी तुमची अडचण लगेच दूर करेन. अरे वा रे महाराणी, नाटक करण्यात तर तू खूपच पटाईत झाली आहेस. अजून किती नाटक करणार आहेस? संस्कारी असल्याचं मनातलं सरळ सांग ना. असं खोटं नाटक कशाला? आई, तुम्ही काय बोलत आहात? तुमच्या बोलण्याचा मला काहीच अर्थ कळत नाही. नेमकं काय झालं आहे? मिनल, आता तुझी ही नाटकं बंद कर. तुझी खरी ओळख मला कळली आहे. आता मी तुझ्या जाळ्यात अडकणार नाही. आई, नेमकं काय चाललं आहे? कृपया सविस्तर सांगा. आम्हाला काही समजत नाही. तर ऐक राधिका मुली, आज सकाळी तुम्ही दोघी कामाला गेल्यानंतर राजू मला म्हणाला, आई, मला तुमच्याशी एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. हो राजू बाळा, सांग ना, काय बोलायचं आहे? तसंही मिनल आणि राधिका दोघीही कामावर गेल्या आहेत. आज आपण दोघं दिवसभर निवांत गप्पा मारूया. राजू आपली ताई मिनलची सगळी खरी गोष्ट जनाबाईंना सांगतो, कारण त्याला या कुटुंबात कधीच भांडण व्हावीत किंवा कोणताही मतभेद निर्माण व्हावा असं वाटत नव्हतं. या छोट्याशा कुटुंबात सासू सुना तिघीही एकत्र प्रेमाने राहाव्यात हीच त्याची इच्छा होती. ताई, मला माफ कर, पण मला या छोट्याशा कुटुंबात थोड्याशा लोभामुळे कोणतीही समस्या निर्माण व्हावी असं वाटत नव्हतं. म्हणूनच मी आईंना सगळं सांगितलं. मिनल, मी तुझ्यावर खूप प्रेम करत होते. राधिकेपेक्षाही तुला जास्त महत्त्व देत होते. पण तुझ्या मनात इतका वाईट विचार असेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. आज मला खूप रागही येतोय आणि खूप दुःखही होतंय. जिला मी नेहमी कमी महत्त्व दिलं तिने मात्र मनापासून सगळं सांगितलं. तिच्या मनात काहीही दडलेलं नव्हतं. आज खरंच मला स्वतःवरही खूप राग येतोय. आपलं छोटंसं कुटुंब प्रेमाने राहायला हवं होतं, पण हे सगळं ऐकून मला खूप मोठा धक्का बसला आहे. जनाबाईंचं हे सगळं ऐकून मिनलला तिची चूक समजते.
जमीन जुबल्याचा लोभ, खोटं संस्कार दाखवणं हे सगळं किती चुकीचं होतं याची तिला जाणीव होते. तिचं मन दुःखाने भरून येतं आणि ती हात जोडून जनाबाईची माफी मागते. आई, मला माफ करा. आज मला माझ्या सगळ्या चुका समजल्या आहेत. आता पुढे मी कधीही अशी चूक करणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते. मी जे काही केलं ते मन दुखावणारं होतं. त्याबद्दल मला मनापासून खूप पश्चाताप होतोय. कृपया मला एकदा माफ करा आई. ठीक आहे मिनल मुली, मला फक्त इतकंच हवं होतं की तुला तुझी चूक समजावी. आपल्या या कुटुंबात आपण फक्त तिघंच आहोत. जर आपल्या मनात वाईट विचार असतील तर घर दुःखाने भरून जाईल. पण आपण जर एकत्र राहिलो, एकमेकांवर प्रेम केलं तर आपलं आयुष्य आनंदाने भरून जाईल. मग तुझे सासरे आणि माझे दोन्ही मुलगे जिथे कुठे असतील त्यांनाही शांती मिळेल. अशा प्रकारे मिनलला तिच्या चुकीची जाणीव होते आणि जनाबाई आपल्या मोठ्या मनाने तिला माफ करतात. शेवटी राजू आपल्या चातुर्याने या कुटुंबावर येणारी मोठी अडचण दूर करतो आणि घरात पुन्हा आनंद परत आणतो. आता हे कुटुंब प्रेम, समजूतदारपणा आणि आनंदाने भरलेलं एक खऱ्या अर्थाने सुखी कुटुंब बनतं. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. लोभ नेहमी नात्यांना तडा देतो. जमीन जुमलाच्या लालसेमुळे माणूस चुकीचे निर्णय घेतो, पण शेवटी त्याचाच पश्चाताप होतो. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत.